स्पोकन इंग्लिश शिकण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे अधिकाधिक इंग्रजी ऐकणे आणि पुन्हा पुन्हा बोलण्याचा सराव करणे. या व्हिडिओद्वारा 100 पेक्षा अधिक दैनंदिन वापरातील निवडक इंग्रजी वाक्यांचा मी संग्रह केला आहे. आपण ही वाक्य ऐकून पुन्हा पुन्हा बोलण्याचा सराव केला तर निश्चितच इंग्रजी बोलणे सोपे होईल. चला तर मग लेट्स स्टार्ट. त्याने मला चांगला सल्ला दिला. He gave me a good piece of advice. He gave me a good piece of advice. मी तिथं नेहमीच जातो. I go there often. I go there often. मला तुमच्या सहानुभूतीची गरज नाही. I don't need your sympathy. I don't need your sympathy. असं बोलण्याची हिंमत कशी झाली तुझी? हाऊ डेअर यू से दॅट? हाऊ डेअर यू से दॅट? तिला काही येत नाही. शी डझंट नो एनिथिंग. शी डझंट नो एनिथिंग. जा आणि जाऊन तिथे उभा राहा. गो अँड स्टँड देअर. गो अँड स्टँड देअर. पाय घासत चालू नकोस. डोंट ड्रॅग युअर फीट. डोंट ड्रॅग युअर फीट. या केवळ ऐकीव गोष्टी आहेत. इट्स ओनली हिअरसे. इट्स ओनली हिअरसे. आपण चेक स्वीकारता का? डू यू ॲक्सेप्ट चेक? डू यू ॲक्सेप्ट चेक? इथून रेल्वे स्टेशन किती दूर आहे? हाऊ फार इज द रेल्वे स्टेशन फ्रॉम हिअर? हाऊ फार इज द रेल्वे स्टेशन फ्रॉम हिअर? मी सकाळी 6 वाजता उठतो. आय वेक अप ॲट 6 AM. आय वेक अप ॲट 6 AM. तो आतापर्यंत घरी पोचला असेल. ही विल हॅव रीच्ड होम बाय नाऊ. ही विल हॅव रीच्ड होम बाय नाऊ. तू काय शोधतोय? व्हॉट आर यू लुकिंग फॉर? व्हॉट आर यू लुकिंग फॉर? ते येतील. दे विल कम. दे विल कम. मी तुला काहीही बोललो नाही. आय डिड नॉट से एनिथिंग टू यू. I did not say anything to you. झोपायला जाण्यापूर्वी ब्रश कर. ब्रश बिफोर गोइंग टू बेड. ब्रश बिफोर गोइंग टू बेड. असं होऊ शकत नाही. इट कांट बी सो. इट कांट बी सो. त्याला खूप लवकर राग येतो. He is short tempered. He is short tempered. मी एक निर्णय घेतला आहे. I have made a decision. I have made a decision. किती वेळा सांगितलंय मी तुला? How many times have I told you? How many times have I told you? आता मी व्यस्त आहे. I am busy right now. I am busy right now. मला हे काम करू द्या. Let me do it. Let me do it. सध्या आपण काय करता? By the way, what are you doing right now? By the way, what are you doing right now? आपण मला झोपेतून का उठवलं नाही? Why don't you wake me up? Why don't you wake me up? काही चूक झाली असेल तर माफ करा. Excuse me if there has been any mistake. Excuse me if there has been any mistake. आज मी गाडी चालवीन. Today I will drive. Today I will drive.
भगवंताची कृपा. बाय गॉड्स ग्रेस. बाय गॉड्स ग्रेस. माझं पुस्तक मला सापडत नाहीये. आय कांट फाइंड माय बुक एनिवेअर. आय कांट फाइंड माय बुक एनिवेअर. भगवंत आपलं कल्याण करो. मे गॉड ब्लेस यू. मे गॉड ब्लेस यू. भिंतीवर थुंकू नका. डोंट स्पीट ऑन द वॉल. डोंट स्पीट ऑन द वॉल. मला विचार करावा लागेल. आय विल हॅव टू थिंक. आय विल हॅव टू थिंक. तू काय केलंस हे? व्हॉट डिड यू डू? व्हॉट डिड यू डू? विजा चमकत आहेत. इट्स थंडरिंग. इट्स थंडरिंग. सकाळी लवकर उठत जा. वेक अप अर्ली इन द मॉर्निंग. वेक अप अर्ली इन द मॉर्निंग. घाबरू नकोस. डोंट पॅनिक. डोंट पॅनिक. ते नकळत झालं होतं. इट वॉज डन अननोईंगली. इट वॉज डन अननोईंगली. झालं ते झालं. लेट बायगॉन्स बी बायगॉन्स. लेट बायगॉन्स बी बायगॉन्स. 9 वाजलेत. इट्स 9 o'clock. इट्स 9 o'clock. हो, कोणीतरी वाट पाहते तुमची. येस, somebody is waiting for you. Yes, somebody is waiting for you. मला स्वतःला असं वाटतं. पर्सनली आय थिंक. पर्सनली आय थिंक. तू लंगडत का आहेस? व्हाय आर यू लिम्पिंग? व्हाय आर यू लिम्पिंग? उशीर झाला का? इज इट लेट? इज इट लेट? हे योग्य नाहीये. दॅट्स नॉट राईट. दॅट्स नॉट राईट. किती वाजले? व्हॉट इज द टाइम? व्हॉट इज द टाइम? मी त्याला धडा शिकवेन. आय विल टीच हिम अ लेसन. आय विल टीच हिम अ लेसन. काहीतरी बोल. से समथिंग. से समथिंग. तू तर काही खाल्लंच नाहीस. यू हार्डली एट एनिथिंग. यू हार्डली एट एनिथिंग. समजदाराला इशारा पुरेसा असतो. अ वर्ड टू वाईज इज इनफ. अ वर्ड टू वाईज इज इनफ. तुम्हाला चांगली झोप आली का? डिड यू स्लीप वेल? डिड यू स्लीप वेल? प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या गोष्टीला घाबरतो. एव्हरीबडी इज अफ्रेड ऑफ समथिंग. एव्हरीबडी इज अफ्रेड ऑफ समथिंग. म्हणूनच मी हे सांगतोय. दॅट्स वाय आय एम सेइंग धिस. दॅट्स वाय आय एम सेइंग धिस. हे मोफत आहे. इट्स फॉर फ्री. इट्स फॉर फ्री. तुम्ही जेवलात का? हॅव यू हॅड युअर मील्स? हॅव यू हॅड युअर फूड? आता 8 वाजलेत. इट इज 8 नाऊ. इट इज 8 नाऊ.
तू कधी मुंबईला गेला आहेस का? हॅव यू एव्हर बीन टू मुंबई? हॅव यू एव्हर बीन टू मुंबई? इथे जवळपास पेट्रोल पंप आहे का? इज देअर एनी पेट्रोल पंप नियर हिअर? इज देअर एनी पेट्रोल पंप नियर हिअर? तू खोटं का बोलतोस? व्हाय डू यू लाय? व्हाय डू यू लाय? आम्हाला सर्वांना भगवंताच्या आशीर्वादाची गरज आहे. वी ऑल नीड ब्लेसिंग्स ऑफ गॉड. वी ऑल नीड ब्लेसिंग्स ऑफ गॉड. मी तुमचा चष्मा कपाटात ठेवला आहे. आय पुट युअर ग्लासेस इन द कबर्ड. आय पुट युअर ग्लासेस इन द कबर्ड. मी पुढील शिक्षणासाठी ब्रिटनला जात आहे. आय एम गोइंग टू ब्रिटन फॉर फर्दर एज्युकेशन. आय एम गोइंग टू ब्रिटन फॉर फर्दर एज्युकेशन. मी मुंबईला नेहमीच जातो. आय गो टू मुंबई ऑलवेज. आय गो टू मुंबई ऑलवेज. त्याचा जीव धोक्यात आहे. हिज लाईफ इज एट स्टेक. हिज लाईफ इज एट स्टेक. तू शरदला केव्हा भेटलास? व्हेन डिड यू मेट शरद? व्हेन डिड यू मेट शरद? मला स्टेशनवर सोडतोस का? कुड यू प्लीज ड्रॉप मी ॲट द स्टेशन? कुड यू प्लीज ड्रॉप मी ॲट द स्टेशन? हे काम खूप सोपं आहे. धिस वर्क इज व्हेरी इझी. धिस वर्क इज व्हेरी इझी. माझं डोकं दुखतंय. आय हॅव अ हेडॅक. आय हॅव अ हेडॅक. आज जेवणात काय बनवलंय? व्हॉट इज प्रिपेअर फॉर फूड टुडे? व्हॉट इज प्रिपेअर फॉर फूड टुडे? त्याचं मागच्या महिन्यात ऑपरेशन झालं. ही हॅड अन ऑपरेशन लास्ट मंथ. ही हॅड अन ऑपरेशन लास्ट मंथ. मला उत्तर हवंय. आय नीड अन आन्सर. आय नीड अन आन्सर. माझ्या गाडीत बस. गेट इन टू माय कार. गेट इन टू माय कार. मला खूप बरे वाटत आहे. आय फील मच बेटर. आय फील मच बेटर. एक मिनिट थांब. वेट अ मिनिट. वेट अ मिनिट. तू मला फार आवडतोस. आय फाइंड यू सो क्यूट. आय फाइंड यू सो क्यूट. तू कामचोर आहेस. यू आर अ शर्कर. यू आर अ शर्कर. कृपया आपला परिचय द्या. प्लीज इंट्रोड्यूस युअर सेल्फ. प्लीज इंट्रोड्यूस युअर सेल्फ. तुला किती रुपयांची गरज आहे? हाऊ मच मनी विल यू नीड? हाऊ मच मनी विल यू नीड? ती नेहमीच त्याचे कान भरते. शी ऑलवेज पॉइझन्स हिज इयर्स. शी ऑलवेज पॉइझन्स हिज इयर्स. मला आता जास्त वाट पाहायला लावू नकोस. डोंट कीप मी वेटिंग एनी लॉंगर. डोंट कीप मी वेटिंग एनी लॉंगर. यात खास काय आहे? व्हॉट इज रिमार्केबल अबाउट इट? व्हॉट इज रिमार्केबल अबाउट इट? तुम्ही सर्वांचा वेळ वाया घालवला आहे. यू हॅव वेस्टेड एव्हरीवन्स टाइम. यू हॅव वेस्टेड एव्हरीवन्स टाइम. ती मला उलटून बोलत होती. शी वॉज स्पीकिंग टू मी रॉंग. शी वॉज स्पीकिंग टू मी रॉंग. ती खूप घमंडी आहे. शी इज व्हेरी बिग हेडेड. शी इज व्हेरी बिग हेडेड. तो नेहमीच गोड गोड बोलतो. ही ऑलवेज मेक्स स्वीट टॉक्स.
ही ऑलवेज मेक्स स्वीट टॉक्स. त्यांचं लग्न मागच्या वर्षी झालं. दे गॉट मॅरीड लास्ट इयर. दे गॉट मॅरीड लास्ट इयर. शुक्रवारी तुझ्याकडे वेळ आहे का? डू यू हॅव टाइम ऑन फ्रायडे? डू यू हॅव टाइम ऑन फ्रायडे? आज घर सुनं सुनं लागत आहे. द हाऊस ॲपियर्स डिझर्टेड टुडे. द हाऊस ॲपियर्स डेझर्टेड टुडे. तू नेहमीच तक्रार करत राहतोस. यू आर ऑलवेज कंप्लेनिंग. यू आर ऑलवेज कंप्लेनिंग. तू कपड्यांवर खूप जास्त खर्च करतोस. यू स्पेंड अ लॉट ऑफ मनी ऑन क्लोथेस. यू स्पेंड अ लॉट ऑफ मनी ऑन क्लोथेस. तो माझा दूरचा नातेवाईक आहे. ही इज अ डिस्टंट रिलेटिव्ह ऑफ माइन. ही इज डिस्टंट रिलेटिव्ह ऑफ माइन. माझं मन बेचैन आहे. माय हार्ट इज रेस्टलेस. माय हार्ट इज रेस्टलेस. ही तुमचीच कृपा आहे. इट्स व्हेरी काइंड ऑफ यू. इट्स व्हेरी काइंड ऑफ यू. त्रास करून घेऊ नकोस. डोंट बोदर. डोंट बोदर. हे आनंदाचे अश्रू आहेत. दीज आर टीयर्स ऑफ जॉय. दीज आर टीयर्स ऑफ जॉय. त्याच्याशी वाद घालणे व्यर्थ आहे. इट इज पॉइंटलेस आर्ग्युइंग विथ हिम. इट इज पॉइंटलेस आर्ग्युइंग विथ हिम. जर तुम्ही माझ्या जागी असता तर तुम्ही काय केले असते? इफ यू वेअर इन माय सिच्युएशन व्हॉट वुड यू डू? इफ यू वेअर इन माय सिच्युएशन व्हॉट वुड यू डू? मी इंग्रजी शिकण्यात माझा वेळ घालवतो. आय स्पेंड माय टाइम लर्निंग इंग्लिश. आय स्पेंड माय टाइम लर्निंग इंग्लिश. त्याच्या शब्दाला वजन आहे. हिज वर्ड कॅरीज वेट. हिज वर्ड कॅरीज वेट. मला हे योग्य वाटले नाही. आय डिड नॉट थिंक इट प्रॉपर. आय डिड नॉट थिंक इट प्रॉपर. तुम्हाला माझ्याकडून भेटवस्तू मिळेल. यू शॅल हॅव अ गिफ्ट फ्रॉम मी. यू शॅल हॅव अ गिफ्ट फ्रॉम मी. प्रत्येकाला आपले वैयक्तिक आयुष्य आहे. एव्हरीवन हॅज देअर पर्सनल लाईफ. एव्हरीवन हॅज देअर पर्सनल लाईफ.